ओके, टार्गेटमधले डाऊट्स मी घेतोय. पहिला डाऊट विचारला होता क्वेश्चन नंबर क्लासिकल थिंकिंगमधला, मॅग्नेटिझमचा क्लासिकल थिंकिंग, पेज नंबर 175, म्हणजे पहिला चॅप्टर नंबर 13चा क्लासिकल थिंकिंग. त्याच्यामधला सगळ्यात पहिला प्रॉब्लेम मला दिलेला आहे 35 अँगल ऑफ डीप ॲट एनी प्लेस ऑन अर्थ सरफेस. ओके, इट लाईज बिटवीन 0 to 90 डिग्री. ठीक आहे. अँगल ऑफ, बरोबर, यात काय डाऊट आहे? अँगल ऑफ डीप तरी नाही 0 डिग्री असतो ना मिनिमम, आणि मॅक्सिमम 90 डिग्री असतो पोलला. तर 35चं ए. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 49. मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू शॉर्क. मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय? बी ना, मॅग्नेटिक फील्डलाच मॅग्नेटिक इंडक्शन शब्द आहे. मॅग्नेटिक इंडक्शन काय आहे? मॅग्नेटिक इंडक्शन ड्यू टू शॉर्ट मॅग्नेटिक डायपोल ऑफ मॅग्नेटिक मोमेंट ए. त्यांनी काय म्हणलंय? एमची व्हॅल्यू किती आहे? 0.1 एम्पियर मीटर स्क्वेअर ॲट इक्वेटोरियल पॉईंट. अच्छा, इक्वेटोरियल पॉईंट म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, हा ॲक्शियल पॉईंट असतो आणि हा इक्वेटोरियल पॉईंट असतो. ओके, इक्वेटोरियल पॉईंट 1 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द पोल इज. त्याने तुम्हाला हे डिस्टन्स विचारलेलं आहे, हे दिलेलं आहे 1 सेंटीमीटर आहे. तुम्हाला या पॉईंटचं तुम्हाला बी काढायचं आहे. काय प्रॉब्लेम काय याच्यामध्ये? बीचं काय आहे ते व्हॅल्यू? μ0/4π μ0m/r³ ना. कळत आहे का? काय अवघड आहे? त्याने तुम्हाला एम ची व्हॅल्यू दिलेली आहे, तुम्हाला आर दिलेला आहे 1 सेंटीमीटर, ते कन्वर्ट करा. μ0 ची व्हॅल्यू दिलेली आहे. काढा बीचं आन्सर, टेस्लामध्ये येईल. पुढे 52 मध्ये मला काहीतरी मिस्टेक क्वेश्चनमध्ये वाटतेय टायपिंगची. त्यांनी काय म्हटलं? मॅग्नेटिक इंडक्शन ॲट अ पॉइंट ऑन ॲक्सिस ऑर इक्वेटर. ॲक्सिस ऑर इक्वेटर इज प्रोपोर्शनल टू nth पॉवर ऑफ डिस्टन्स फ्रॉम सेंटर. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ॲक्सिस ऑर इक्वेटर? एकतर ॲक्सिस पाहिजे किंवा इक्वेटर पाहिजे. ॲक्सिस ऑर इक्वेटरला अर्थच नाही आहे ना. बरं, ॲक्सिसचा तर काय असतं मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला? μ0/4π 2m/r³. अच्छा, ओके. आता त्यांनी पॉवरशीच घेणार तर त्यामुळे ओके, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. तर इथं पण काय असतं? बी इक्वेटरवर μ0/4π × m/r³. इक्वेटरवर असतो आणि ॲक्सिसवर असतो. एनिवे, म्हणून त्यांनी ऑर वापरलाय. ठीक आहे. आता r³ आहे ना, इथं पण r³ आहे, म्हणजे आय कॅन से दिस समथिंग इंटू हे समथिंग जे काही व्हॅल्यू आहे ती, दॅट इंटू r⁻³ ना, म्हणजे आणि मायनसला त्यांनी n म्हणलेलं आहे, म्हणजे n ची व्हॅल्यू -3. बी ऑप्शन, सिम्पल. ओके, पुढे दिलेला आहे क्वेश्चन 53 म्हणतोय वेन बार मॅग्नेट इज प्लेस्ड ऑन नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इट परफॉर्म्स बोथ ना, रोटेशनल आणि ट्रान्सलेशन दोन्ही करेल ना. नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, आठवत आहे का? आपण इलेक्ट्रिक डायपोलचं बघितलं आहे. समथिंग सिमिलर. इथं जर मी एक डायपोल ठेवला तर काय होईल? ह्याची पोल स्ट्रेंथ हा बी असतो ना, लक्षात घ्या. इलेक्ट्रिकलमध्ये कसं चालतं आणि मॅग्नेटिकमध्ये कसं चालतं? इलेक्ट्रिकलमध्ये आपल्याला कळणं म्हणजे व्हिज्युअलाइज करणं सोपं असतं. हे काय? पी आहे ना, इलेक्ट्रिक डायपोल, आणि हा ई आहे इलेक्ट्रिक फील्ड. तर इलेक्ट्रिक डायपोल कशाने बनते? 2 चार्जेसनी बनते, इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन, अपोजिट इन साईन, -q आणि हे +q. इथं पण काय असतं? हा -m आणि हा +m. एम काय? पोल स्ट्रेंथ, की आपण मॅग्नेटिक चार्ज असा शब्द वापरला याच्या अगोदर. ओके, तर ह्याच्यावर फोर्स किती लागतो? ह्याच्यावर फोर्स असा लागेल ना, काय लागतो फोर्स? F1 इज इक्वल टू E1Q, आणि ह्याच्यावर फोर्स काय लागेल? F2 इज इक्वल टू E2Q. हे E1 E2 वेगळे वेगळे का घेतलेत? कारण हे फील्ड युनिफॉर्म नाही आहे, नॉन युनिफॉर्म आहे. आता मला सांगा, F1 आणि F2 चं मॅग्निट्यूड वेगळी आहे, डायरेक्शन ऑपोजिट जरी असली तरी मॅग्निट्यूड वेगळी आहे. युनिफॉर्म फील्ड असतं तर हे आणि हे सेम असतं आणि F1 = F2 कॅन्सल झालं असतं, म्हणजे Fnet 0 झाला असता. पण याच्यावर नॉन युनिफॉर्म असल्यामुळे Fnet इज नॉट इक्वल टू 0. आणि आता ही जर डायपोल मी तिरकी ठेवली, ॲट सम अँगल ठेवली, हेच डायपोल, तर आता काय होईल? याच्यावर हा फोर्स असं लागेल, याच्यावर हा फोर्स असं लागेल, म्हणजे दिस विल प्रोड्यूस अ टॉर्क, क्लॉकवाईज टॉर्क प्रोड्यूस करेल ना. म्हणजे इथं टाउ नेट पण काय झालं? नॉन झिरो आहे. कळतंय का?
हे झालं इलेक्ट्रिक फील्डमध्ये. आता मॅग्नेटिकमध्ये कसं होईल, समथिंग सेम हॅपन्स. इथं फक्त काय करा तुम्ही, जिथं ह्याला जे इथं ई म्हणलं होतं त्याला इथं आपण बी म्हणतो, ह्याला जे क्यू म्हणलं होतं याला या ठिकाणी आपण एम म्हणतो, याला आपण आणि काय केलं होतं मॅग्नेटिक डायपोल, इलेक्ट्रिक डायपोलला आपण काय म्हणतो होतं, मॅग्नेटिक डायपोल कॅपिटल एम. कळतंय का? ओके. तर आता ह्याच्यावर फोर्स कसं लागणार, ह्याच्यावर फोर्स E1Q होता ना, आता मी काय लिहितो B1M, आणि ह्याच्यावर फोर्स किती लागणार E2Q आहे, तर मी काय लिहितो B2M. कळतंय का? हां F. आता हे F असतं, हे कदाचित तुम्हाला नवीन आता तुम्ही ऐकलंय, पण आपलं ठीक आहे, हे डिस्कशन काय फार लागत नाही आपल्या सिलेबसमध्ये, पण आता आलंय म्हणून बघा. आता काय B1M आणि B2M ही डायमेन्शन, याची मॅग्नेट्यूड वेगळी आहे, त्यामुळे ह्याच्यावर F नेट 0 नसणार. समथिंग सो सिमिलर. आता तुम्ही जर ही मॅग्नेट्यूड तिरकी ठेवली, अँगल्ड ठेवली, असं काहीतरी अँगल ठेवली मॅग्नेट्यूड एम, तर काय थीटा आहे, तर काय होईल, हा फोर्स असा लागेल आणि हा फोर्स असा लागेल. म्हणजे आता दिस विल इंड्यूस अँटी क्लॉकवाईज टॉर्क. टॉर्क पण लागू शकतो आणि ट्रान्सलेशन पण होऊ शकतो, रोटेशन पण होऊ शकतं. म्हणून याचा आन्सर काय, बोथ A and B 53चं. पुढे 54 बघू. ओके, 54 हिस्टेरिसिस अजून पण स्टडी नाही केलेलं आहे. हिस्टेरिसिस टॉपिक उद्या मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो त्याचा, तेव्हा आपण हा टॉपिक नंतर बघू. ह्या क्वेश्चनला मार्क करा. अजून हिस्टेरिसिस काय आपल्याला माहित नाही, त्यामुळे रिटेंटिव्हिटी, कोर्सिव्हिटी अजून आपण काही बघितलेलं नाही. उद्या डिस्कस करू ते. पुढे ओके, पुढचा क्वेश्चन दिला होता 58. 58 बघूयात. ॲट अ गिवन प्लेस अर्थ्स मॅग्नेटिक इंडक्शन इज ह्याला मी मॅग्नेटिक फील्ड शब्द वापरत होतो, पण ह्याला मॅग्नेटिक इंडक्शन सुद्धा इक्वली व्हॅलिड शब्द आहे, काही प्रॉब्लेम नाही. मॅग्नेटिक इंडक्शन किती आहे, 5 × 10⁻⁴ टेस्ला. आता तुम्हाला ऍक्च्युली हे मॅग्नेटिक इंडक्शन, आता तुम्ही जेव्हा H शिकलाय त्यानंतर तुम्हाला ह्याचा फरक कळला असेल. H हे मॅग्नेटायझिंग असतं आणि B हे इफेक्ट असतो ना, म्हणून याला मॅग्नेटिक इंडक्शन असं सुद्धा म्हणतात. पण मॅग्नेटिक इंडक्शन शब्द आपण अगोदरपासून वापरला ना, तर ते कळत नाही की इंडक्शन त्याला का म्हणतात, म्हणून मी इंडक्शन शब्द वापरत नाही. हे जे तुम्हाला जेव्हा B शिकवलं आतापर्यंत मी मॅग्नेटिक फील्ड शब्द वापरत होतो ना, त्याचं कारण ते आहे. इथनं पुढे इंडक्शन वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही, इट इज सेम, मॅग्नेटिक इंडक्शन आणि मॅग्नेटिक फील्ड. ओके, आता काय मॅग्नेटिक इंडक्शन इज 5 × 10⁻⁴ टेस्ला आहे. अच्छा, टेस्ला म्हणजे किती गॉस बघा, 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁻⁴ गॉस, म्हणजे 1 गॉस इक्वल टू 10⁻⁻⁴ टेस्ला ना. मग 10⁻⁻⁴ टेस्ला म्हणजे किती, हे झालं 5 गॉस. हे झालं 5 गॉस. गॉस पण एक युनिट आहे, आपण बघितलेलं आहे. तर तरी काय म्हणलंय, अर्थचं मॅग्नेटिक फील्ड 5 गॉस आहे, त्यातलं हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट 3 गॉस आहे, व्हर्टिकल कॉम्पोनंट किती, काय याच्यात मोठी गोष्ट, 4 गॉस. काय अवघड आहे, 4 गॉस कळलं, 4 गॉस. आता 4 गॉस आन्सर दिलेलं आहे काय त्यांनी, अच्छा त्यांनी 4 गॉस दिलेलं नाही आहे, पण 4 गॉस इज व्हॉट, 4 × 10⁻⁻⁴ टेस्ला ना, त्यामुळे C ऑप्शन. ठीक आहे, इज ॲज सिम्पल ॲज दिस. काय आलेलं तुम्हाला बघा, 58 झालं, आता 57 राहिलं होतं का. ओके, 57 बघू. 57 क्वेश्चन असं काहीतरी आहे. इफ मुवमेंट ऑफ मॅग्नेट, तरी काय झालं, मॅग्नेटिक मुवमेंट किती दिली आहे, 0.4 Ampere/m² दिली आहे, अँड फोर्स ॲक्टिंग ऑन ईच पोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन, त्यांनी B दिलेलं आहे 3.2 × 10⁻⁻⁵ Wb/m². ओके, हे आपण अजून युनिट बघणार आहे, असं युनिट पण असतं Wb/m². हे आपण मॅग्नेटिक EMI पुढच्या चॅप्टरमध्ये बघणार आहे. आपण मॅग्नेटिक फ्लक्स जेव्हा बघू तेव्हा आपण हे युनिट जास्त वापरू, पण हे पण युनिट इक्वली करेक्ट आहे. Wb/m² इज न्यूटन. अच्छा, फोर्स लागतोय, कोणावर लागलेला फोर्स आहे हा, फोर्स ॲक्टिंग ऑन ईच पोल. बरं, त्यांनी म्हणलं ईच पोलवर फोर्स लागतोय 5.12 × 10⁻⁵ न्यूटन. द डिस्टन्स बिटवीन द पोल्स ऑफ द मॅग्नेट इज. अच्छा, मला एक सांगा, जसं आपण अगोदर बघत होतो, चांगला क्वेश्चन आहे हा, यातनं आपण एक छोटंसं डिस्कशन असं करू. हा पोल P असा इलेक्ट्रिक डायपोल होता ना, हा आहे -Q चार्ज, हा आहे +Q चार्ज. मगाशी सांगितलं तेच परत सांगतो तुम्हाला. याच्यावर जर इलेक्ट्रिक फील्ड लागलं असं, ओके, तर इलेक्ट्रिक फील्ड ह्याच्यावर किती फोर्स लागत होता, EQ ना, आणि ह्याच्यावर फोर्स असा लागतो EQ, हे आपण बघितलेलं आहे. आता कम्पेअर करा इथं. आता हा मॅग्नेटिक डायपोल आहे
मॅग्नेटिक डायपोल कशाने बनतो, हा इलेक्ट्रिक डायपोल कशाने बनत होता, क्यू इंटू डी ना, डिस्टन्स बिटवीन टू. हे काय आहे, दिस इज इक्वल टू एम इंटू डी. एम काय आहे, डायपोल स्ट्रेंथ आहे, याची पोल स्ट्रेंथ मायनस एम आणि याची पोल स्ट्रेंथ प्लस एम, आणि डी काय दोघांमधलं डिस्टन्स. त्यांनी तुम्हाला डीच विचारलं आहे. ओके, त्यांनी एम दिलेला आहे, डी विचारलं, मी तुम्हाला काढायचं आहे, तुम्हाला स्मॉल एम काढायचं आहे ना. आता स्मॉल एम काढण्यासाठी काय करावं लागेल, हा त्यासाठी त्यांनी तुम्हाला फोर्स दिलेला आहे. आता बघा, असं जर बीची व्हॅल्यू लागली, ई आणि बी भाऊ कळतंय का, हेच कम्पॅरिझन, पी आणि एम, कॅपिटल एम भाऊ, क्यू आणि स्मॉल एम भाऊ, तसं जर असेल तर इथं फोर्स काय होता, फोर्स इक्वल टू ई क्यू होता ना. इथं काय लिहितो, फोर्स इक्वल टू ईच्या जागी बी आणि क्यूच्या जागी एम. हे लिटरली असंच केलं जातं, हे असंच डिफाईन केलेलं आहे. कारण मॅग्नेटिक चार्ज इज अ इमॅजिनरी कन्सेप्ट, पोल स्ट्रेंथ इज ऑल्सो इमॅजिनरी कन्सेप्ट. एफ इक्वल टू बी एम, कळतंय का कुठं आलं हे. अच्छा, याच्यावरनं एमची व्हॅल्यू तुम्हाला कळली, एम इक्वल टू एफ बाय बी, आणि तुम्हाला तर डी पाहिजे, डी इज इक्वल टू कॅपिटल एम बाय स्मॉल एम म्हणजे एफ बाय बी. ओके, आता हे सगळ्या गोष्टी टाकायच्यात. एमची व्हॅल्यू किती आहे 0.4, बीची व्हॅल्यू किती आहे 3.2 इंटू 10 टू पॉवर मायनस 5 अपॉन फोर्स 5.12 इंटू 10 टू पॉवर मायनस 5. ओके, हे सगळं कट झालं. काय करताय हे, 4 2 8 5 4 3 12. हे झोल सगळं सॉल्व करा, हे सॉल्व करा, तुम्हाला आन्सर येईल याचा डिस्टन्स मीटरमध्ये काहीतरी. पुढे हे झालं 57. तर क्लासिकल थिंकिंगमध्ये एवढेच प्रॉब्लेम्स होते, झालेले आहेत सगळे. आता बघू क्रिटिकल थिंकिंग. मी हे व्हिडिओज नवीन झालेले जे काय मला एडिटिंग करावं लागतं त्याला फार वेळ लागायला लागलाय, तर त्याचं एक सोल्युशन मी काढलेलं आहे दुसरं. तर होपफुली इथनं पुढचे मी डाऊट्स इतकं उशीर होणार नाही माझ्याकडनं. आता बघू क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंग मधला लेट अस बिगिन. मला कुठला प्रश्न पहिला मिळाला, 15. काय म्हणतोय 15वा प्रॉब्लेम. अ शिप इज टू रीच अ प्लेस 10 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट. इन व्हॉट डायरेक्शन शुड इट बी स्टिअर्ड इन इफ डेक्लिनेशन ॲट दॅट प्लेस इज 17 डिग्री वेस्ट. बघा, आपण असं काढू, शिप इज टू रीच अ प्लेस. इथं शिप आहे सध्या, या ठिकाणी सध्या शिप आहे आणि तिला जायचं कुठं, 10 डिग्री साऊथ ऑफ वेस्ट. हे काय आहे, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ. त्यांना कुठं जायचं आहे, 10 डिग्री साऊथ ऑफ वेस्टला तिला पोहोचायचं आहे. साऊथ लक्षात घ्या, साऊथ ऑफ वेस्ट म्हणजे असं 10 डिग्री. या ठिकाणी ते शिपला जायचं आहे, ए पासनं बी ला जायचं आहे. ओके, हे किती आहे 10 डिग्री. ओके, पुढे इन व्हॉट डायरेक्शन शुड इट बी स्टिअर्ड इन इफ डेक्लिनेशन ॲट दॅट प्लेस इज 17 डिग्री वेस्ट. बघा, आता हे झालं जेव्हा मी जस्ट नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट आपण भाषा करतो. हे कुठले असतात नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, हे मॅग्नेटिक नसतात, हे जिओग्राफिक असतात. सिम्पल, आपण थोडेच आपलं इतकं वर्ष आपण नॉर्थ साऊथ डायरेक्शन शिकलोय, त्यात कुठं असा शब्द आला तर मॅग्नेटिक नॉर्थ आणि मॅग्नेटिक ईस्ट आणि नथिंग डुईंग. म्हणजे वी जस्ट टेक इट जिओग्राफिक. सो डायरेक्शन फॉर अस शिप हॅज टू गो मीन्स इट हॅज टू बी जिओग्राफिक. बरं, हे आहे. पण आता वापरतो तर मी मॅग्नेटिक कंपास आहे, म्हणून डेक्लिनेशन आणि मॅग्नेटिक फील्डचा पण मला उपयोग इथं करायचा आहे. ओके, तर त्यांनी काय म्हणले, डेक्लिनेशन 17 डिग्री आहे. 17 डिग्री आहे म्हणजे काय, बघा ह्याचा अर्थ काय, जेव्हा हा जिओग्राफिक नॉर्थ असतो तेव्हा 17 डिग्री वेस्टला आहे ना. म्हणजे ती मॅग्नेटिक निडल अशी आहे, मॅग्नेटिक निडल अशी आहे, कळतंय. हा अँगल किती आहे 17 डिग्री, 17 डिग्री वेस्टला, कळतंय. ओके, म्हणजे हे झालं तुमचं मॅग्नेटिक मेरिडियन आणि हे झालं जिओग्राफिकल मेरिडियन. दोघांमधला अँगल ऑफ डिक्लिनेशन असतो. हा, आता हे जे असणार आहे हे मॅग्नेटिक नॉर्थ असणार आहे, कळतंय. फाईन, एनिवे त्याचं आपल्याला काही घेणं देणं. त्या 17 डिग्री हा झाला. आता 17 डिग्री असा दाखवतोय, तर मी हेच कंपास जर वापरलं तर मला, तर याच्यानुसार, या आता मॅग्नेटच्या नुसार वेस्ट कुठे असेल. बघा, याच्यानुसार हा वेस्ट काय दाखवतोय, हा वेस्ट असं दाखवतोय ना, ही मॅग्नेटिक निडल वेस्ट असं दाखवतोय, कारण इथनं 90 डिग्रीवर वेस्ट असणार, म्हणजे ह्याची वेस्ट मॅग्नेटिक वेस्ट इथे.
मॅग्नेटिक वेस्ट हा शब्द नाही आहे, पण मॅग्नेटिक निडलच्या अनुसार बघा, मॅग्नेटिक नॉर्थ तरी आहे, मॅग्नेटिक नॉर्थच्या अनुसार मॅग्नेटिक वेस्ट इथे आहे. कळतंय का? म्हणून मॅग्नेटिक वेस्ट जर इथं असेल तर हे पण अँगल किती 17 डिग्रीत असेल ना. कळतंय? म्हणजे हा किती 17 डिग्री असेल. म्हणजे बी डॅश म्हणू. मग जर मला मॅग्नेटिक कंपास वापरायची झाली तर त्याच्यानुसार वेस्ट जे आहे ते बी डॅशला आहे. त्याच्यानुसार वेस्ट बरोबर, त्याच्यानुसार वेस्ट बी डॅशला आहे. पण मला जायचं आहे इथं, तर मला कुठं जावं लागेल? हा अँगल 10 डिग्री हो ना आणि हा 17 डिग्री, तर मला कुठं जावं लागेल? बघा आता काय ऑप्शन दिलेले आहेत. 73 डिग्री वेस्ट ऑफ मॅग्नेटिक नॉर्थ. बरं, मॅग्नेटिक नॉर्थ हा आहे. आपल्याला ऑप्शन्सच बघायला लागतील. हे मॅग्नेटिक नॉर्थ हा किती आहे? 17 डिग्री. बरं, त्याने काय म्हणलेलं आहे? 73 डिग्री वेस्ट ऑफ मॅग्नेटिक नॉर्थ. मॅग्नेटिक नॉर्थपासून 73 डिग्री बरोबर आहे का? हा 17 म्हणजे हा अँगल किती? 90 मायनस 17 ना, म्हणजे 90 17 हां, हे झालं 73 डिग्री. 90 मायनस 17 73. पण त्यांनी काय म्हणलं? 73 डिग्री वेस्ट ऑफ मॅग्नेटिक नॉर्थ. नाही, मॅग्नेटिक नॉर्थच्या 73 डिग्री वेस्टला गेलं तर इथं जाईल ती शिप, असं जाऊन चालणारच नाही ना. ओके, म्हणून पहिला ऑप्शन नाही. 27 डिग्री वेस्ट ऑफ मॅग्नेटिक साऊथ. मॅग्नेटिक साऊथ इथं आहे. दिस इज मॅग्नेटिक साऊथ. आणि आता हा 17 डिग्री म्हणजे हा पण 17 डिग्री ना. ओके, त्यांनी काय म्हणलंय? 27 डिग्री वेस्ट ऑफ मॅग्नेटिक साऊथ. मॅग्नेटिक साऊथच्या इतकं वेस्ट किती डिग्री म्हणलं? 27 नाही, 27 होणारच नाही, कारण हे त्यातलं 17 इथं गेलं तर म्हणजे दुसरीकडे कुठेतरी जाईल तो. 83 डिग्री वेस्ट ऑफ मॅग्नेटिक नॉर्थ. मॅग्नेटिक नॉर्थच्या पासून 83 डिग्री वेस्ट बरोबर आहे. 73 डिग्री इथं आणि 10 डिग्री इथं ना, म्हणून असं जर गेला या मॅग्नेटिक नॉर्थपासून 73 डिग्री इथं आणि 10 डिग्री इथं, म्हणजे तो बरोबर बीला जाईल. म्हणजे हा आन्सर हे तर सी आहे. जर मागे चेक करू याचा आन्सर, चांगला क्वेश्चन आहे हा. याचा आन्सर सी आहे का? कशाचं आहे? 15 सी आहे. ओके, देअर इट इज. पुढे काय म्हणलं त्यांनी? ॲट अ 16 पुढचा प्रॉब्लेम मला मिळाला आहे 16th. ॲट अ सर्टन प्लेस अँगल ऑफ डिप इज 30 डिग्री. काय प्रॉब्लेम आहे अशा प्रॉब्लेम्समध्ये? अँगल ऑफ डिप आहे म्हणजे हा नेट बी असतो ना. इथं किती डिग्री आहे? 30 डिग्री आहे. अँड हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ अर्थ मॅग्नेटिक फील्ड इज 0.5 ओव्हरस्टेड. हे किती आहे? हा बी असेल तर हे बी cos 30 पाहिजे ना. म्हणजे काय आहे हे? √3 b/2. ही व्हॅल्यू किती आहे? 0.5 म्हणजे हाफ आहे. कळत आहे? तर त्यांनी टोटल अर्थचं मॅग्नेटिक फील्ड विचारलं, त्यांनी बी विचारलेलं आहे. कमॉन, 2 कट झाला. बी ची व्हॅल्यू 1/√3. कळत आहे का? 16 झालं. पुढे आपण बघूयात. पुढचा प्रॉब्लेम आहे 19 मिळालाय. 19 काय आहे? एक मिनिट. 19 क्वेश्चन काय म्हणतो? टू आयडेंटिकल मॅग्नेटिक डायपोल्स ऑफ मॅग्नेटिक मोमेंट्स. एम काय दिलंय? 0.1 एम्पियर, सॉरी इट इज 1 एम्पियर मीटर स्क्वेअर इच आर प्लेस ॲट अ सेपरेशन ऑफ. दोघांमधलं अंतर आहे 2 मीटर. बर, विथ दर ॲक्सेस परपेंडिक्युलर इच अदर द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉईंट मिडवे बिटवीन द डायपोल्स. बघा, एक डायपोल असा आहे, दुसरा डायपोल असा आहे. दोघा एकमेकांना कसे ठेवलेत? परपेंडिक्युलर ठेवलेले. असं घ्या. आजची डायरेक्शन वरती का घेतली, खाली का नाही घेतली? खाली घेतलं तर चालेल, इथं आन्सर तेच येणार. हे असं का घेतलं, असं का नाही घेतलं, असं घेतलं तरी चालेल, आन्सर तेच येणार. तर याच्यात दोघांमधलं अंतर किती आहे? दोघांमधलं अंतर आहे 2 मीटर. बरं, तर याच्यात मिडवे विचारलंय ना, म्हणजे याच्या मिडवे म्हणजे काय? या पॉइंटला किती मॅग्नेटिक फील्ड टोटल असेल? काही अवघड याच्यात. तर ह्याला म्हणू 1, ह्याला म्हणू 2. आपल्याला काय माहिती आहे? बी ऑन ॲक्सिस किती असतो? हा μ0/4π 2m/r³. r³ म्हणा, d³ म्हणा. बी इक्वेटरवर किती असतो? μ0/4π m/r³. कळतंय? मग या ठिकाणी 1 मुळे किती लागेल?
एकामुळे किती लागेल लक्षात घ्या. पहिल्यामुळे पहिल्याच्या इक्वेटरवर आहे ना तो इक्वेटरला म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर इक्वेटर. आणि ही डायरेक्शन कशी असते अपोजिट टू मॅग्नेटिक असते. ही जर M1 म्हणलं मी याला आणि ह्याला M2 म्हणलं तर एक पहिल्याची मुळे तर टेक्स्ट किती मॅग्नेटिक फील्ड असतं या ठिकाणी हे आणि अपोजिट असतं. मॅग्नेटिक फील्ड तर एवढं असतं पण ऑपोजिट दिशेला असतं एमच्या. हे पण मी तुम्हाला शिकवताना सांगितलं असेल. तर ह्याची व्हॅल्यू ही आहे. ठीक आहे. बी इक्वेटर आणि याच्यामुळे तर किती आहे बी ॲक्सिस ही असते सेम डायरेक्शन ॲज दॅट ऑफ द ओरिजिनल डायपोल. ही आहे बी ॲक्सिस. मग तुम्हाला त्यांनी काय विचारले नेट बी म्हणजे तुम्हाला याचा वेक्टर ॲडिशन तुम्हाला करायची आहे याची. म्हणजे काय झालं नेट बी यातलं कॉमन गोष्टी सगळ्या बाहेर काढा. काय येतं μ0/4π m बाय डिस्टन्सचं क्यूब. आता हे डिस्टन्स किती आहे हे 2 मीटर डिस्टन्स टोटल आहे आणि 1 मीटर झालं ना. मग या पॉईंटचं डिस्टन्स इंडिव्हिज्युअल डायपोलपासून अर्ध झालं ना. 1 मीटर क्यूब म्हणजे ते सोडून टाका तो 1चा क्यूब आहे बाहेर ते निघून जाईल. आणि हे तरी ठीक आहे आपण एक फॉर्म्युलाच्या स्वरूपात काढू. पहिल्यांदा सगळं बाहेर काढलं कॉमन आणि काय झालं वेल ह्याचा √4+1 ना मी वेक्टर ॲडिशन केलेली याची. ह्याचा 2चा स्क्वेअर आणि 1चा स्क्वेअर 4+1 5 √5. आता व्हॅल्यू ठेवा. μ0 काय असतो 4π × 10⁻⁷. हे 4π m ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. r³ ची व्हॅल्यू पण 1 आहे आणि तर √5 झालं आहे. त्याचा आन्सर आहे √5 × 10⁻⁷. बी ऑप्शन दिसतोय मी मला कळत आहे. 19th पुढे बघू. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे 21 आहे. 21 बघूयात. 21 काय आहे. ओके 21 मध्ये त्यांनी काय म्हणलंय मॅग्नेटिक इंडक्शन ॲट अ पॉइंट 1000 mm 1 मीटर म्हणा ना फ्रॉम द सेंटर ऑफ अ डायपोल अलॉंग इक्वेटर बर इज इक्वल टू center of dipole along equator is equal in magnitude to Earth's horizontal component of magnetic field. बर मग असं करतो मी. असं ही जर मॅग्नेटिक डायपोल अशी ठेवली या डायपोलपासनं 1 मीटर अंतरावर जो कुठला पॉईंट आहे या पॉईंटवर जे मॅग्नेटिक फील्ड बनतं याच्यामुळे जे मॅग्नेटिक फील्ड इथं बनतं ते काय आहे इक्वल इन मॅग्निट्यूड. दिस इज BH आहे. बर Earth's horizontal component of magnetic field. The angle of dip is delta such that sin delta equal to cos delta. मला सांगा cos delta equal to sin delta असं जर असेल तर एकच गोष्ट असतो तो डेल्टा काय असतो 45 डिग्री. tan delta equal to 1 झालं ना हे म्हणजे किती डेल्टा त्यांनी तुम्हाला अँगल ऑफ डिप किती दिलाय 45 डिग्री दिलाय. त्यांनी BV काय दिलेलं आहे BV झालंय 5 × 10⁻⁴ टेस्ला ना. ओके मग जरा BH किती असेल हा नेट B आहे आणि हा दोन्ही 45 डिग्री झाले ना हे. आता BV जो काय आहे तोच BH असणार ना म्हणजे BH 10⁻10 हे आलं 5 × 10⁻⁴ हे झालं BH. ओके त्याने काय विचारलंय मग ह्याच्यात द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. तुम्हाला डायपोल मुवमेंट विचारली आहे काय असते B ची व्हॅल्यू किती असते तर μ0/4π इक्वेटरला किती असते m/r³ असते ना. μ0 ची व्हॅल्यू किती आहे 4π × 10⁻⁷ 4π m ची व्हॅल्यू तरी काढायची आहे मला. B ची व्हॅल्यू किती दिली आहे 5 × 10⁻⁴ r³ 1चा क्यूब. ओके हे सगळं उडाउडी झाली. m = 10⁻3. माझं काय ऑप्शन आहे का एक मिनिट मी जरा कॅल्क्युलेशन बघतो. m काढायचं आहे BH काढायचं आहे काय दिलेलं आहे नाही 5 कुठे गेला 5 × 10⁻3 नो एम्पियर मीटर स्क्वेअर असं ऑप्शन आहे. ओके B ऑप्शन आहे. मग माझं कॅल्क्युलेशन गणलं होतं 21 झालं. आता देर इज 22 मॅग्नेटिक फील्ड ऑफ 22 वर त्यांनी काय म्हणलेलं आहे मॅग्नेटिक फील्ड ऑफ 1600 एम्पियर पर मीटर बर प्रोड्युसेस अ मॅग्नेटायझिंग फ्लक्स. अरे बापरे अजून फ्लक्स आपण घेतलेलंच नाहीये हे. 22वा क्वेश्चन तुम्ही मार्क करून ठेवा.
अजून आपण मॅग्नेटिक फ्लक्स शिकलेलं नाही आहोत, ते EMI मध्ये पुढच्या चॅप्टरमध्ये येणार आहे, त्याला काय हातच नको लावायला सध्या. 27 बेसिकली तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ट्राय करता येईल. मॅग्नेटिक फ्लक्स इलेक्ट्रिक फ्लक्स सारखंच असतं, तुम्ही ट्राय करा, पण लेट अस नॉट वेस्ट टाइम राईट नाव. जेव्हा ते शिकू तेव्हा येणार ते. 27 चूज करेक्ट स्टेटमेंट. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ट्राय टू एक्सपांड इन लेंथ. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ट्राय टू रिपेल इच अदर लॅटरली. Magnetic field lines attract each other laterally. Magnetic field lines are crowded in a region where magnetic induction has least value. याच्यामध्ये मी आता बघत होतो, लक्षात घ्या चौथं तरी ऑप्शन नसणार आहे फॉर शुअर. एलिमिनेट करा. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स क्राउडेड इन रिजन असेल तेव्हा मॅग्नेटिक इंडक्शन जास्त असतं आणि कमी नसतं. चौथं तर नसणार आहे. चौथं नसणार म्हणले की C आणि D ऑप्शन्स कट झाले. मग उरलेले 3 ऑप्शन्समध्ये सॉरी आता A आणि B ऑप्शन मध्ये पहिला आणि दुसराच त्यांनी ऑप्शन दिला आहे. लेट अस टॉक अबाउट फर्स्ट अँड सेकंड. ट्राय टू एक्सपांड आणि दे रिपेल इच अदर. तर याचा आन्सर आहे, हे लाईन्स असतात या एकमेकांना रिपेल करायचा प्रयत्न करतात. दे गो फ्रॉम वन पॉइंट ना, दे गो फ्रॉम वन पॉइंट. ओके, मी एक काम करतो, पुढच्या जेव्हा आता मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये मला शिकवायचं आहे पुढच्या चॅप्टरमध्ये जेव्हा चालू तिथनंच करणार आहे आपण, तेव्हा मी आय विल स्पीक ऑन दिस. हा एक जस्ट टच करेल या मुद्द्याला की ते एकमेकांना रिपेल करतात काय ट्रॅक करतात. ठीक आहे, सध्या तुम्ही लक्ष द्या की ते एकमेकांना रिपेल करतात. ओके ठीक आहे, पुढचं बघू. हां, पुढचा क्वेश्चन दिलाय मला 30वा. इलेक्ट्रॉन इन हायड्रोजन ॲटम इज मुव्हिंग विथ स्पीड ऑफ दिस इन अन ऑर्बिट ऑफ रेडियस दिस. कॅल्क्युलेट मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. M इज इक्वल टू EV/2 ना. हे कुठनं आलं होतं आपण? काय असतो M म्हणजे काय? IA असतो. I काय असतो? E बाय टाइम पिरियड आणि A काय? πr². टाइम पिरियड काय आहे? E/2π/ओमेगा. ओमेगा वरती गेला जो की V/R असतो, असं ना. R कट झाले, पाय कट झाले, EVR/2 हे आहे. तर तुम्हाला त्यांनी M विचारलेला आहे, काय E सबस्टिट्यूट करा. चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻⁻19 कूलम असतो. व्हेलॉसिटी दिलेली त्यांनी, किती दिलेली व्हेलॉसिटी? 2.3 × 10⁻6. रेडियस काय दिलेलं आहे? 0.53 × 10⁻10/2. सगळं घोटाळा सॉल्व्ह करा, तुम्हाला M ची व्हॅल्यू मिळेल. चला पुढे. अच्छा, आता क्रिटिकल झाले. आता कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग मधले क्वेश्चन नंबर पहिल्यांदा आलेला आहे 12 कॉम्पिटेटिव्ह मधला 18th क्वेश्चन. इफ अ मॅग्नेट ऑफ लेंथ. हा कुठला? कॉम्पिटेटिव्ह थिंकिंग मधला 18th आहे. इफ अ मॅग्नेट ऑफ लेंथ 10 सेंटीमीटर अँड पोल स्ट्रेंथ D काय आहे? 10 सेंटीमीटर. पोल स्ट्रेंथ किती आहे? 40 एम्पियर मीटर. is placed 45 degree to uniform magnetic field B of intensity. B ची व्हॅल्यू आहे 2 × 10⁻⁻4 टेस्ला आणि थीटा आहे 45 डिग्री. ओके, देन द कपल ॲक्टिंग ऑन इट. मला सांगा, हा कपल टॉर्क जो आहे हा जर B असेल आणि हा M असेल, दोघांमधला अँगल थीटा असेल, टाऊ काय असतो? M×B ना, म्हणजे MB साइन थीटा ना. करा हे. आता M काय आहे? M आहे MD ना. M काय आहे? हे M स्मॉल MD ना. B साइन थीटा. स्मॉल M किती आहे? 40, D.1, B-4 आणि हे 1/√2 साइन 45. कळतंय का? हे काय झालं? हे झालं 4√2 × 10⁻⁻4. हे झालं 1.4 ना. 14×4 म्हणजे 5.6 × 10⁻⁻4 असं काहीतरी आन्सर येईल हे. हां, म्हणजे बी ऑप्शन येतोय 0.56 × 10⁻3. कळतंय? बी ऑप्शन टॉर्क. कळलं? M×B सिंपल. ओके, पुढचा प्रॉब्लेम आहे 22. 22nd is direction of magnetic field at equatorial point. सिंपल. इक्वेटोरियल पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन हे जर M असेल, डायरेक्शन याची असे असते ना, अपोजिट टू M असते ना.
हे सांगितलंय का? राहिलं असेल सांगायचं तर सांगा, मी परत आता रिपीट करतोय कुठल्या तरी एका ठिकाणी. 22 झालं. त्यानंतर आता हे 34. अच्छा, मधले सगळे आलेले आहेत तुम्हाला, दॅट इज अ गुड थिंग. 34 magnetic waves. Electromagnets are made up of soft iron because soft iron has अच्छा susceptibility to retentivity, coercivity. retentivity हा शब्द हिस्टेरिसिस मध्ये येणार आहे, त्यामुळे हा क्वेश्चन मी हिस्टेरिसिस नंतर टॅकल करतो. 34. त्यानंतर 37, मला फक्त तुम्ही रिमाइंड करा. 37 bar magnet produces magnetic induction of dispatch at point dis from center of the axis. The magnetic moment is on axis. काय परत तेच प्रॉब्लेम्स आहेत. इथनं काही डिस्टन्सवर काय म्हणतात बार मॅग्नेटिक इंडक्शन, या ठिकाणी बी किती तयार झालेला आहे, 4 × 10⁻⁵ टेस्ला तयार झालेला आहे ॲट अ पॉइंट 10 सेंटीमीटर अवे फ्रॉम अ सेंटर ऑफ अ सेंटर ऑन ॲक्सिस ऑफ अ मॅग्नेट. तुम्हाला मॅग्नेटिक मुवमेंट विचारली आहे, तुम्हाला एम विचारलं आहे. ॲक्सिसवर बी काय असतो, μ0/4π × 2m/r³. हे तुम्ही सगळं, तुम्हाला बी माहिती आहे, μ0 माहिती आहे, तुम्हाला एम काढायचं आहे, आर माहिती आहे. हा कॅल्क्युलेट करा हे सगळं. ठीक आहे. हे काय झालं, 37 झालं ना. 37 नंतर पुढचा क्वेश्चन आहे 41. मला जो मिळालेला आहे तो क्वेश्चन काय आहे, 41. एकच मिनिट थांबा. 41 लॉस्ट. 41 रेशो ऑफ मॅग्नेटिक फील्ड्स ड्यू टू बार मॅग्नेट ॲट two axial points P1 P2 which are separated from each other by 10 cm is this. Okay, 25:2. Okay, point P1 is situated at 10 cm from center. बघा काय म्हणतात त्यांनी, अशी एक मॅग्नेटिक मुवमेंट आहे, या मुवमेंटच्या ॲक्सिसवर असे 2 पॉइंट्स आहेत. ह्याला P1 म्हणू आणि ह्याला P2 म्हणू. दोघांमधलं सेपरेशन किती आहे, 10 सेंटीमीटर. अच्छा, आणि त्याने काय म्हणलंय, हा P1 पॉइंट पण या मॅग्नेटिक सेंटरपासून 10 सेंटीमीटरवर आहे. आणि समजा इथला B1 म्हणू आणि इथला B2 म्हणू, तर B1/B2 काय आहे, 25:2 ना, असा एक रेशो दिलेला आहे त्याने. बरं, त्याने काय विचारलंय, मॅग्नेटिक लेंथ किती आहे, त्याने विचारलंय मॅग्नेटिक लेंथ विचारली आहे. बरं, ओके. ॲक्च्युली मला हे कळत नाही आहे, तुम्ही जे डाऊट्स मला विचारले त्यातले मॅक्सिमम प्रॉब्लेम सगळे मॅग्नेटिक फील्ड ॲट ऑन ॲक्सिस आणि ऑन इक्वेटर वरचेच मॅक्सिमम सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तर मला एक सांगा, तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर एक क्विक रिप्लाय करा की तुम्हाला हा काही कन्सेप्ट कळलेली नाही आहे का नीट, मॅग्नेटिक फील्ड ऑन ॲक्सिस आणि ऑन इक्वेटर. नसेल कळली तर मी एक व्हिडिओ बनवतो मोठ्या बोर्डवर आणि तुम्हाला एका व्हिडिओमध्ये क्विक समराईज करून सगळं सांगतो. हे असं करू का? मला हा व्हिडिओ बघितल्या रिप्लाय करा. तुम्हाला हवा असेल तर करतो, कळलं असेल तर, किंवा बऱ्याच पब्लिक इनडिफरंट पण असतं, काय होतंय होऊ दे, असं नका राहू. नसेल कळलं तर विचारा. तर ही कन्सेप्ट, कारण मॅक्सिमम प्रॉब्लेम्स यातले 80% प्रॉब्लेम बघतोय मी ते सगळे ह्याच्यावरच आहेत, या 1-2 फॉर्म्युलावर डिपेंड करतात. आता हा फॉर्म्युला थोडासा वेगळा आहे, इथला फॉर्म्युला. तर तुम्हाला हवा असेल तर मी एक सेपरेट लेक्चर बनवतो याच्यावर आणि तुम्हाला क्विक सगळं समराईज करतो. मॅग्नेटिक फील्ड ऑन ॲक्सिस ऑफ डायपोल आणि इक्वेटर ऑफ डायपोल. ओके, तर मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय असतो, ऑन ॲक्सिस काय असतो, असतो आपण बघितला पण, μ0/4π × 2m/r³ ना. हा ॲक्सिसवर असतो, पण लक्षात घ्या हा फॉर्म्युला तेव्हाच व्हॅलिड असतो फॉर शॉर्ट डायपोल. फॉर शॉर्ट, त्यांनी शॉर्ट डायपोल असं कुठं शब्द वापरलेलाच नाही आहे. हां, आणि त्यांनी ही लेंथ विचारलेली आहे, ज्या अर्थी त्यांनी ही लेंथ विचारलेली आहे आणि शॉर्ट डायपोल असा उल्लेख नाही केला. आय हॅव टू कन्सिडर लॉंग डायपोल. मग लॉंग डायपोल काय असतं, आता हे कदाचित मी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवलेलं नाही आहे लॉंग डायपोल. तुम्हाला हवा असेल तर हा फॉर्म्युला आहे तसा नोट डाऊन करून घ्या तुमच्या फॉर लॉंग डायपोल तुमच्या नोट्समध्ये. इफ यू वॉन्ट द डेरिवेशन मला कळवा, मी एक सेपरेट एक अर्धा तासाचा क्लास घेतो, क्लास रेकॉर्ड करतो, ज्यामध्ये मी मॅग्नेटिक फील्ड थोडं चांगलं डिटेलमध्ये अजून एक्सप्लेन परत करता येईल मला, कारण बरेच डाऊट्स त्याच्यावर यायला लागले. बरं, फॉर लॉंग डायपोल काय असतो, μ0/4π
हे असतं 2mr अपॉन आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर चा ब्रॅकेट स्क्वेअर असं असतं. बरं, हेच डेरिव्हेशन तुम्हाला मी घेतलेलं नाहीये, कारण हे आपल्या कुठल्या सिलेबसमध्ये आतापर्यंत आलेलं नाहीये. पण आता हा प्रॉब्लेम सीईटी मध्ये येऊन गेलेला आहे, त्यामुळे दॅट इज अलार्मिंग पॉईंट. म्हणून तुम्हाला हवा असेल तर आय विल डिराईव्ह दिस. मी तुम्हाला हे परत सांगतो हे कुठनं आलं. मला तुम्ही फक्त तुमचा रिप्लाय करा. तुमच्याकडनं एकदा कधीतरी मला येऊ देत की सर हे तुम्ही परत घ्या किंवा हे मला कळलेलं नाही सांगा. ठीक आहे, तर सगळं वन वे चालू झालं, कम्युनिकेशन केल्यासारखं चालू आहे हे. ओके, नाव लिसन. हे असं आहे, हे ॲक्सिसवर आहे असं. तर आता मला त्यांनी काय मिळालेलं आहे, B1 अपॉन B2 कसं आहे, म्यू नॉट बाय 4π 2m कट झाले. फक्त आर आणि एल. ही एल काय असते, एल असते लेंथ. ही एलच असते जी लेंथ ऑफ बेसिकली याच्यामध्ये ही एल जी ह्याच्यामध्ये ना, या डेरिव्हेशन मध्ये ही लेंथ 2l असते बरं का. 2l म्हणजे ही एल काय आहे, ही हाफ द लेंथ असते. ठीक आहे, ओके. ही लेंथ 2l दिसतंय का याच्यात, हा ही लेंथ टोटल लेंथ 2l असते आणि ही एल काय आहे, हाफ द लेंथ. पण मला त्याने 2l विचारलेलं आहे, त्याने अख्खी लेंथ विचारलेली आहे डायपोलची. तर मला हे कट झालं रेशोमध्ये, हे कट झालं. मग काय मिळेल मला, B1 काय होईल, R1 अपॉन R1 स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर त्याचा होल स्क्वेअर इंटू R2 अपॉन R2 स्क्वेअर मायनस एल स्क्वेअरचा होल स्क्वेअर. असं रेशो आहे ना B1 अपॉन B2. ओके, तर R1 R2 मला माहिती आहे, तर ह्याचे रेशो कॅल्क्युलेट करायला लागतील. ओके, R1 हा R1 आणि हा R2 ना, फाईन. सगळं सेंटीमीटरमध्येच घ्या, आन्सर तुम्हाला त्याचाच येईल. तर हे सिम्प्लिफाय फक्त कसं करायचं, R1 काय दिलं 10 सेंटीमीटर, R2 किती दिलेलं आहे 10 + 10 20 झालं ना R2. ओके, म्हणजे हे 10 20 म्हणजे खाली रेशो 2च उरला, म्हणजे हाफ बाहेर लिहितो मी आणि इथं काय लिहिलो हे R आणि हे 25:2 आहे ना. अच्छा, मग हे 2 कट झाला. R2 स्क्वेअर मायनस एल स्क्वेअरचा होल स्क्वेअर R1 स्क्वेअर मायनस एल स्क्वेअरचा होल स्क्वेअर. तुम्हाला हे सगळं सॉल्व्ह करायचं आहे. आता स्क्वेअर रूट घेतला तर R2 स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर अपॉन R1 स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर इक्वल टू 5. अच्छा, तर तुम्हाला एल स्क्वेअर त्याने विचारला आहे. बरं, मी कॉम्पोनंटो डिव्हिडंडो घेतो. वरती कॉम्पोनंटो घेतला, वेल कॉम्पोनंटोने काय फरक पडणार आहे, ठीक आहे. अच्छा, ठीक आहे, कॉम्पोनंटो डिव्हिडंडो घ्या. वरती कॉम्पोनंटो काय होईल त्याच्याने, R2 स्क्वेअर, होल्ड ऑन, या सगळं फक्त डिव्हिडंडो घ्या. मग काय होईल, R2 स्क्वेअर मायनस R1 स्क्वेअर, वरती मायनस होऊन जाईल ना, अपॉन R1 स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर इज इक्वल टू 4 येईल. ओके, आता एल स्क्वेअर एकच टर्म उरली. मग काय होतं मला, हे R2 स्क्वेअर किती आहे, R2 स्क्वेअर ना 20चा स्क्वेअर आहे ना, हे 20चा स्क्वेअर मायनस 10चा स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू 10चा स्क्वेअर मायनस 4l स्क्वेअर. अच्छा, हे झालं 400 मायनस 100 झाले 300, 300 हे झाले 400 मायनस 100 इज इक्वल टू 4l स्क्वेअर. हे करा आता, एल ची व्हॅल्यू आली 5 सेंटीमीटर, एल ची व्हॅल्यू आली 5, एल 5 आली म्हणजे 2l ची किती आली 10. सॉरी दिसत नाही का, हे एल ची व्हॅल्यू आली 5 म्हणजे 2l ची व्हॅल्यू आली 10, म्हणजे याचा आन्सर किती आहे 10 सेंटीमीटर. क्लिअर. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर लॉंग डायपोल. फॉर लॉंग डायपोल हे ऍक्सिसवर असतं. बरं, इक्वेटर डायपोलच्या इक्वेटरवरचा काय असतो, लॉंग डायपोलसाठी फॉर्म्युला काय असतो, तो म्यू नॉट बाय 4π, तो असतो m, वरती r नसतो, वेल m, हा असतो R स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर रेस टू 3/2. असा फॉर्म्युला असतो. बहुतेक पहिल्या पेजवर दिलेला आहे, आपल्या टार्गेटच्या पहिल्या पेजवर समरी जे आहे ना त्यात हे दिलेलं आहे. फक्त त्याचं डेरिव्हेशन तुम्हाला कुठं नाही आहे, हा हे प्लस आहे, सॉरी, ह्याचं डेरिव्हेशन तुमच्या कुठल्या सिलेबसमध्ये आत्तापर्यंत तरी बघितलेलं नाही आहे.
पण तुम्हाला हवा असेल डेरिव्हेशन तर आय कॅन टेक अ क्लास. एक अर्धा तासाचा क्लास मी रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवतो. फक्त तुमच्याकडनं येऊ देत हे तुम्हाला हवं आहे म्हणून. ओके, दिस इज 41. नाव लास्ट प्रॉब्लेम दिलेला आहे तो 43. लास्ट प्रॉब्लेम आहे 43. ओके, बघू 43 काय आहे. 43, a circular loop and a square loop are formed from two wires of same length and cross section. Same current is passed through them. Then the ratio of the dipole. ओय काय आहे डायपोल काय असतो? I इंटू एरिया ना. तरी काय म्हणलंय, रेशो सर्क्युलर लूप अँड अ स्क्वेअर लूप आर फॉर्म्ड फ्रॉम टू वायर्स ऑफ सेम लेंथ ना. म्हणजे जर सर्क्युलर ची लेंथ जर एल असेल तर आता हे काय झालं, बरं आपण एक ह्याची लेंथ आपण काय करू, एल 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 घेऊ. म्हणजे आता ह्याची लेंथ किती झाली, सर्कम्फरन्स 4L ना. म्हणजे 4L जर सर्कम्फरन्स झाली, ओके, तर R ची व्हॅल्यू काय झाली, 2L/π. कळत आहे का, ही R ची व्हॅल्यू झाली आणि ह्याची ही लेंथ अशी झाली. ओके, आता ह्याचा M काय झाला, यातनं करंट I जातो, यातनं पण I करंट जातोय. I इंटू ए असतो ना. एरिया काय यायचा, πr². πr² म्हणजे 4L²/π². हा झाला याचा सर्क्युलरचा. आणि याचा स्क्वेअरचा काय झाला, I इंटू एरिया ना, L². दोघांचा रेशो घ्या. रेशो विचारलाय. MC/MS काय, I कट झाला, L² कट झाला, हा पाय आणि हा पाय कट झाला. म्हणजे काय उरलं, 4/π. असं काहीतरी आन्सर आहे का याच्यात, 4/π. डी ऑप्शन आहे. ठीक आहे, कळत आहे 43. ओके, डन.